आणि पूर्ण ऊस खाली पडलेला आहे बघू शकताय. व्ह्यू एकदम एकदम खतरनाक आहे, खतरनाक. जे आता येताना जो व्ह्यू बघितला ना तो खतरनाक होता. नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता वाजले 5:15 आणि आपण चाललो एका मस्त अशा छोट्या राईडसाठी. तर आपण आता जाऊयात. आपण बोलूयात आता मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये. तर आपण चला जाऊयात. तर मित्रांनो आपण आता निघलोय आणि तुम्हाला सांगतोच मी आपण चाललोय कुठे ते. आपल्याला एक छोटीशी सुंदर अशी राईड करायची होती. मित्रांनो आपण चाललोय आता दातवडा घाट फिरण्यासाठी. तर माझ्या इथून नाही म्हणलं तर 1 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे दातवडा घाटाचं. आणि असं पण बसून खूप कंटाळा आला होता, तेव्हा म्हणलं एक छोटीशी राईड पण करून यावं आणि तुम्हाला सुंदर असे नजारे पण दाखवावे. तर मित्रांनो, आपल्या विक्रांत निकम ब्लॉग चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. तर बघू शकताय मित्रांनो, आता वातावरण पण खूप छान आहे आणि मागच्या 2 दिवसापूर्वी नॉर्मल असा पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण असं थंड पडलंय. आणि आता काय मी जॅकेट घातलेलं नाही, कारण की म्हणलं आपल्याला जवळ जाऊन यायचे, पटकन यायचे. हेल्मेट तेवढं घातलंय कारण मोठं ब्लॉग करायचाच होता आपल्याला हा. तुम्हाला व्हॉइस वगैरे कसं वाटतंय ते सांगत जावा, कमेंट करत जावा भावांनो. कारण आता व्हॉइसचं मला माहित नाही नक्की प्रॉपर येतोय का नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितलं वाटतं मला, पण जेव्हा अपलोड करतो व्हिडिओ त्यानंतर व्हॉइस क्लॅरिटी पूर्णपणे अशी, आवाज पूर्णपणे खरखरतो. आणि मित्रांनो, आपला कालचा ब्लॉग कसा वाटला, जो बाईक सर्व्हिसिंगचा केला होता फलटण ते बारामती. आता स्टेट हा पंढरपूर रोड आणि इथं आहे ते वडजल. आपल्याला वडजल मधून राईट साईडला जायचे. पण आता सध्या राईड एकदम मस्त वाटतंय, कारण वातावरण पण असं ढगाळ ढगाळ झालंय. जास्त ऊन असेल तर राईड करायला मग एवढं नाही मजा येत. ह्या वातावरणात भारी वाटतं एकदम. तर आपल्याला मित्रांनो इथून राईटला जायचे वडझल. हा रस्ता असाच आहे पूर्ण. वाटर आपलं जे वाटरचा फाटा आहे ना तितक्यावर रस्ता असाच आहे आपला. रस्त्याची माती डांबर सगळं निघून गेलंय. वाठार निंबाळकर फाटा. तर इथून आपल्याला स्ट्रेट जायचंय. बघू शकताय मित्रांनो, हा रस्ता, हा पूर्ण रस्ता असाच आहे, मस्त आहे. इकडच्या साईडने 2 गाड्या, तिकडच्या साईडने 2 गाड्या मोठ्या चालतात, असा रस्ता आहे. हॅलो, फिरायला कुठं आहे? काय काय वॉटर फाट्या होता होय? गेला काय? लांब गेला होय? बरं बरं चालतंय, येत आठवड्यात चाललूया. हा, बर बर चालतंय. हा. तर मित्रांनो, संकेतचा फोन आला होता, तो म्हणला वॉटर मध्ये दिसलाच मला आता तू. पण आपण आलो पुढं, मला तर दिसला नाही. दिसला असतं तर मग थांबलो असतो, मग विषय नाही. पण आता त्याला पण म्हणलं मी चाललोय घाटात फिरायला, अंधार पडायच्या आत वर पोचायचे म्हणजे यायला पण उशीर नको.
आणि अंधाराच्या आत घरी पोचेन मी, लवकरच पोचेन म्हणजे. तातवडा घाटात मी खूपदा गावाकडून येताना आलोय. मस्त घाट आहे, एकदम मस्त. पावसाळ्यात तर लयच भारी मग. पण वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे, एकदम मला मस्त वाटतंय, खूप मस्त आहे. शी साईडला बघू शकताय, पूर्ण पटांगण आहे, इकडं पण पटांगण आहे. आणि सूर्य लपलाय आता ढगाच्या माग, आणि आपण चाललोय वरती तातवड्या घाटात. ह्याच रोड न मी जातो गावाकडं. हा एक रोड आहे, आणि तिकडचा एक जो सालपे घाटातून जातो त्या रोडनं गावाकडे जातो आपण. आणि हा एक इथून गेलं की रहमतपूर मध्ये निघतात, रहमतपूर मधून मग आपलं मिलिटरी हापशिंग घेऊ डायरेक्ट आपण मग घरी. हा हा पण रस्ता एक सुंदर आहे, जायचं यायचं म्हणलं तर. म्हणजे ट्रॅफिक जास्त नसते ह्या रोडला. जर त्या साईडनं गेलं सातारा रोडनं तर मग काय होतं, ओव्हरटेकिंग वगैरे पुण्यावरून येणाऱ्या गाड्या आहे, ते ट्रॅफिक लागतं, म्हणजे जास्त वेळ लागतो. पण ह्या साईडने गेलं ना, एकदम मस्त रोड आहे आणि ट्रॅफिक पण कमी लागतं. किती सुंदर झालंय आता वातावरण. ढग बघू शकताय, ढग एकदम लाल झाले. तर कॅमेऱ्यात कसं दिसतंय मला नाही माहित. तातवडा 4 किलोमीटर, अजून 4 किलोमीटर राहिलंय आपला. जो पॉइंट होता तो 4 किलोमीटर राहिलाय. काय झालंय इथं मित्रांनो, बघू शकता इथं ऊसाची ट्रॉयली पलटी झाली बहुतेक. साईडचा अँगल तुटल्यात आणि पूर्ण ऊस खाली पडलेला आहे, बघू शकताय. जे साईडचं जे ब्रॅकेट असतं ना, सपोर्टला असतं, जे तुटलंय. गावात मागणं धडकलं बिडकलं असणार, नाही तर डायरेक्ट तुटलं असेल ते. बेकार आहे भाई. जास्त वेळ मला थांबता येणार नाही, कारण आपल्याला लवकर वरती पोहोचायचे घाटामध्ये. तर इथं आहे मानेवाडी कमान, आणि तातवडा 1 किलोमीटर राहिलंय. आणि जो ही जे दिसतंय तुम्हाला, हा संतोषगड आहे. आणि आपण आता चाललोय सरळ तातवडा घाट. तर मित्रांनो, पोचलोय आपण तातवडा मध्ये. आणि तुम्ही समोर बघू शकताय, सूर्य किती मोठा दिसतोय. आणि हा व्ह्यू एकदम एकदम खतरनाक आहे, खतरनाक. बेस्ट आठवडा घाटाला सुरुवात झालेली आहे. आणि हे बघू शकताय, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. वा वा, मला वाटलं नव्हतं बाई असं भेटेल बघायला. तुम्हाला आता वरती गेल्यावरती दाखवतो. वरती जास्त वर सूर्य वरतीच राहावा. अतिशय सुंदर असा घाट आहे हा, एकदम मस्त आहे. आणि डोंगर पोखरून बनवलेला हा घाट, दोन्ही ह्याच्यामधून बघू शकताय, अतिशय सुंदर आहे. आणि पावसाळ्यात ह्या घाटामध्ये एकदम सुंदर असं वाटतं बाई, खतरनाक विषयच नाही त्या गोष्टीचा. आणि अशा ठिकाणी राईड करायला एकदम भारी वाटतंय, भारी. सूर्य दिसतोय का? सूर्य गेला त्या डोंगराच्या माग, पण लय जोरात दिसत होता. आता कॅमेऱ्यात कॅप्चर झालंच असेल ते. मस्त, एकदम मस्त. वा, अशा ठिकाणी आलोय ना भाई, माझं मन प्रसन्न झालंय. जेवढा माझा कंटाळा होता ना, सगळा निघून गेला. जेव्हा मला व्ह्यू असं वाटलं पण होतं मला बघायला भेटेल, असा व्ह्यू मला बघायला भेटलाय आता. तर तुम्ही पण बघितलंच असेल, एकदम खतरनाक. मित्रांनो, हा आता थोडा घाट आहे, आणि आपण आता वरती जाणार आहे इकडून. मला आता तो सूर्य बघायचंच आहे. इथून निम्म्यात गेल्यावरती पण दिसणार नाही, कारण की तो सूर्य गेला ह्या साईडला, आपण चाललोय ह्या साईडला. आपल्याला टर्न मारून पूर्ण वरती जावं लागल.
मला दाखवायचंच आहे तो व्ह्यू तुम्हाला. आता ट्रॅक्टर चाललाय पुढं, जाऊ देत त्याला दामानं. अशा बेकार कॉर्नरला ओव्हरटेक करायचंच नाही. चान्स गावला की आपण जाऊयात पुढं. ही चालली इनोवा क्रिस्टा आपल्या पुढे. आता ट्रॅक्टरवाल्याने दिले रस्ता तर निघूया. वा, किती सुंदर आहे बघू शकताय घाट हा. ज्याला पण एवढा कंटाळा येतो ना, तिथल्या फलटणच्या लोकांनी इथं या कधी. अतिशय सुंदर आहे, एकदम मस्त असं घाट आहे आणि तुमचं कसलंही टेन्शन असू द्या निघून जातंय. मस्त निवांत टाइम काढून यायचं, फिरायचं. 4-5 वाजता वा एक नंबर भाई, एक नंबर. फायनली मला आता घावलाय लाल झालेला सूर्य. लाल ढग पण लाल झालंय भाई. खतरनाक असा व्ह्यू. मी येताना विचार पण केला नव्हता मला असा खतरनाक व्ह्यू भेटेल. आयुष्यपत नव्हता विचार केला मी. एकदम सुंदर. आणि खाली बघू शकताय डोंगर रांगा मस्त आहे भाई. दाखवणार आहे तुम्हाला. वा 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 वा, हे बघू शकताय मित्रांनो, खूप सुंदर आहे माहितीये का, खूप सुंदर. मस्त आहे मस्त. आजचा पूर्ण दिवसभराचा थकवा माझा निघून गेलाय, एवढं भारी. तर घाटात गाड्या चालते ते जास्त ह्या टायमिंगला. मस्त असा व्ह्यू पण भेटतोय बघायला. लय भारी, लय भारी. 2 मिनिटं इथं थांबतो, 1-2 शूट करतो थोडंफार इथं थांबून. या ठिकाणी सूर्य आहे, एकदम सुंदर खतरनाक व्ह्यू आहे. माझ्या डोळ्यानं जे दिसतोय ना ते कॅमेऱ्यात दिसणार नाही. हे बघू शकताय मित्रांनो, आता सूर्य हळूहळू हळूहळू खाली चाललाय आणि हा घाट बघू शकताय. वाह, एकदम मस्त वाटतंय. चला अजून वरती जाऊन बघूयात. अजून थोडं वरती जायचं. तर मला असं वाटतंय मी वरती चाललोय आणि बाई सूर्य खाली खाली चाललाय, गायब होत चाललाय. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे आपण एवढं पळत असतो ना आणि ती आपल्याला लवकर भेटत नाही. त्याच्या मागे लय स्ट्रगल करावं लागतं आणि ते केलंच पाहिजे. एक ना एक दिवस ते मिळतच आपल्याला, त्यामुळे त्या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल करा तुम्ही. वा.
एवढ्या ट्रक वगैरे चालल्यात, त्यामुळं थोडंफार हळू जावं लागतंय. थँक्यू. दादाने हात दाखवून एकदम सुंदर असं काम केलंय. पुढे जाऊन आता थांबणार आहे. जास्त पण पुढे जाऊन काय उपयोग नाही, कारण घाट संपतोय हा आता इथं. इथं जाऊन थोडस व्हिडिओ वगैरे घेतो मोबाईल मध्ये आणि आपण ह्या ठिकाणी थांबायचं आपल्याला. गाड्या वगैरे आल्यात का बघू. हे ठिकाणी परफेक्ट आहे, जास्त पण रस्त्यात नाही, साईडला आहे आपण. एक नंबर असा व्ह्यू आहे, बघू शकताय, खतरनाक. तर मित्रांनो, आता सध्या आपण पोचलोय तातोडा घाट, जिथून वरच्या साईडनं चालू होतं तिथं. आणि जे आता येताना जेव्हा व्ह्यू बघितला ना, तो खतरनाक होता. आता सूर्य बघू शकताय मित्रांनो, खाली जायला लागलाय, दोन झाडांच्या मधून खाली चाललाय तिकडे साईडला. आणि इकडचा व्ह्यू बघू शकताय मित्रांनो, किती सुंदर असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू पावसाळ्यात किती सुंदर असेल हा विचार करा तुम्ही. सिरियसली माझं मन प्रसन्न झालंय. खतरनाक व्ह्यू आहे माहिती आहे. मित्रांनो, आता आपण थोडंसं खाली जाऊयात. चला. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि आता निघतोय आपण रिटर्न. इथून बघू शकता मित्रांनो, संतोषगड किती सुंदर दिसतोय. आणि इकडे असलेले जे डोंगर रांगा आहेत बघू शकताय. मला तर एकदम खतरनाक वाटलं माहिती आहे का. एवढी छोटीशी राईड आहे पण अतिशय सुंदर वाटलं माहिती आहे. एकदम सुंदर असं वाटलं मला वातावरण. खतरनाक असा व्ह्यू, मस्त एक नंबर असा. आता लाईटी लागायला लागल्यात, कारण अंधार पडायला लागलाय. थोडस कॅमेरात थोडस कसं दिसलंय मला माहित नाही, पण मी जे डोळ्यानं पाहिलंय ना, मला लय खतरनाक वाटलं. हे बघू शकता मित्रांनो, दोन्ही साईडनं डोंगर आहेत, पोखरून बनवलेला रस्ता आहे हा. हेल्मेटमुळे केस चपटे झाले, तर ती जाऊ द्यात. तर मित्रांनो, मी पोचलो आता रूमवरती. आणि मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या विक्रांनी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि भावांनो, खरं सांगतो, खरं अतिशय एक नंबर असं वातावरण होतं आणि व्ह्यू होता. तर मित्रांनो, आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. तर चला, बाय बाय.